झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सगळ्याच राजकीय पक्षांना आपल्या राजकीय शक्तीची ओळख करून दिली आहे। नुकताच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये नाशिकमध्ये मनसेनं सत्ता काबीज केली आहे, तर पुण्यामध्ये विरोधी पक्षपदाचा मान मिळवलाय। या कामगिरीमुळे मनसे राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचलेली आहे। मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे। आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे। शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला होता। या घटनेला आता 7 वर्ष उलटून गेली, तर राज ठाकरेंची नवनिर्माण सेना नुकत्याच 6 वर्षांची झाली आहे। पण अवघ्या 6 वर्षात या पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळेच आता मनसेला टाळून राजकारण करणं कोणत्याही राजकीय पक्षाला जमणार नाही, हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी दाखवून दिलंय। नाशिकमध्ये तर मनसेनं भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवली, तर पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून स्थान पटकावलंय। महापालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू बनत चालला असल्याचं चित्र आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केला, पण शिवसेना भाजप युतीनं पुन्हा एकदा सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं। तिकडे ठाण्यात जादुई आकडा गाठण्यात शिवसेना भाजप युतीची चांगलीच दमछाक झाली होती, कारण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले होते। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जुळवाजुळव करायला सुरुवात केल्यामुळे युतीचं धाबत दणाणलं होतं। त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला होता। धास्तावलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन मग पाठिंब्यासाठी विनवणी केली आणि राज ठाकरेंनी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देण्याची घोषणा करून ठाण्यातलं चित्र पालटवलं। राज ठाकरेंच्या या खेळीमुळे ठाण्यात सत्ता मिळवण्याचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं स्वप्न भंगलं। शिवसेनेला दिलेल्या या पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेना मनसेला साथ देईल अशी त्यांची अपेक्षा होती। ठाण्यामध्ये जनादेश हा शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे आणि म्हणून मी शिवसेना भारतीय जनता पक्षाला ठाण्यामध्ये पाठिंबा देत आहे। ज्यांच्या सद्विवेक बुद्धीला जे पटत असेल ते त्यांनी या गोष्टी कराव्यात। मी सर्वसाधारणपणे जनादेश मान्य करतो आणि मानतो, कारण तो लोकांनी दिलेला कौल आहे। राज ठाकरेंच्या या राजकीय खेळीमुळे शिवसेना मनसे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली, पण ठाण्यात पाठिंबा घेणाऱ्या उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये मात्र मनसेच्या सत्तेत अडथळे आणले। पण राज ठाकरेंनी भाजपची मतं तर मिळवली, पण राष्ट्रवादीनेही तटस्थ राहून मनसेला मदत केली। मनसेला अपशकुन करणाऱ्या शिवसेनेचाच त्यामुळे मुखभंग झाला आणि त्याचे परिणाम आता ठाण्यातही भोगावे लागतात, कारण शिवसेनेच्या नाशिकमधल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी मनसेनं ठाण्यातला पाठिंबा काढून घेतला। त्यामुळे आता स्थायी समितीसह अन्य महत्वाच्या पदांसाठी शिवसेनेला निकराची झुंज द्यावी लागते। मनसेची राजकीय घौडदौड अशीच सुरू राहिली तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेला टाळून कुणालाच राजकारण करता येणार नाही, हेही तेवढंच खरं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।